विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. मुंबई उच्च न्यायालय याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला क्वालिटी असे संबंधांचे प्रश्न बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन यादीचे सर्व व्हिडिओ आपण बघू शकता. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, भारतातील उंच धबधब्यांपैकी एक जोग धबधबा हा कोणत्या नदीवर बनलेला आहे? शरावती नदी, तुंगा नदी, कावेरी नदी की मांडवा नदी? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 शरावती नदी. जर आपल्याला मॉक सराव करायचा असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा आणि एकूण प्रश्न झाल्यानंतर आपले किती प्रश्न बरोबर आले ते देखील कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न, लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असणारं राज्य आहे? तिसरी, चौथा, दुसरा की पहिला? महाराष्ट्र आला आहे तर महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते आहे देवेंद्र फडणवीस आणि जे राज्यपाल आहेत ते आहे आचार्य देवव्रत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दुसऱ्या. पुढील प्रश्न, पंडित दीनदयाळ उपाध्याय दारिद्र्य मुक्त गाव योजना ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर ही जी योजना आहे ती सुरू केली आहे राजस्थाननी. राजस्थानची जी कॅपिटल आहे ती आहे जयपूर. ओडिसाची आहे भुवनेश्वर. महाराष्ट्राची मुंबई. उपराजधानी आहे महाराष्ट्राची नागपूर. राज्य प्राणी जो आहे तो आहे शेकरू. मध्य प्रदेशची कॅपिटल आहे भोपाळ. पुढील प्रश्न, डॅडॅश हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात? राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान की सरन्यायाधीश? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे राज्यपाल. राज्यपालांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्यात उल्कापातामुळे तयार झालेले खालीलपैकी कोणते सरोवर आहे? मालगुजारी सरोवर, पुष्कर सरोवर, नारायण सरोवर की लोणार सरोवर? तर याचं योग्य उत्तर आहे लोणार सरोवर आणि लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, मोबाईलचा वापर करून ई मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तराखंड, पंजाब, बिहार की हरियाणा? तर याचं योग्य उत्तर आहे बिहार. बिहारची कॅपिटल आहे पटना. उत्तराखंडची कॅपिटल आहे डेहराडून. पंजाबची आहे चंदीगड, बिहार पटना आणि हरियाणाची आहे चंदीगड. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये भारतीय संघराज्याची कल्पना मान्य करण्यात आली होती? 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1947चा कायदा की 1935चा कायदा? विद्यार्थ्यांनो, प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आणि लक्षात घ्या आजच्या व्हिडिओचं जे टार्गेट आहे ते आहे 1000 प्लस लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचे एफर्ट्स आवडत असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायचे. तर याचं जे योग्य उत्तर आहे तो आहे 1935चा कायदा. पुढील प्रश्न, इसवी सन 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. या फाळणीस कोण जबाबदार आहे? लॉर्ड कर्झन, जनरल डायर, लॉर्ड रिपन की लॉर्ड डलहौसी? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे लॉर्ड कर्झन. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील कलम हे समान नागरी कायद्याच्या संदर्भात आहे? कलम 40, कलम 51, कलम 32 की कलम 44? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे कलम 44. यानंतर पुढील प्रश्न, भारतामध्ये पहिली महानगरपालिका कोणती होती? मुंबई, दिल्ली, कलकत्ता की चेन्नई? चेन्नईला आधी मद्रास या नावाने ओळखलं जायचं आणि चेन्नई ही विद्यार्थ्यांनो तामिळनाडूची कॅपिटल आहे. कलकत्ता ही पश्चिम बंगालची तर मुंबई महाराष्ट्राची कॅपिटल आहे. तर भारतातील पहिली महानगरपालिका चेन्नई या ठिकाणी होती. पुढील प्रश्न, कावेरी नदीच्या पाण्याची वाटणी खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांमधील संघर्षाचे कारण ठरले आहे? तामिळनाडू केरळ, केरळ कर्नाटक, केरळ आंध्र प्रदेश की तामिळनाडू आणि कर्नाटक? तर याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू आणि कर्नाटक. तामिळनाडूची कॅपिटल मी ऑलरेडी सांगितली चेन्नई आहे. कर्नाटकची कॅपिटल आहे बंगळुरू आणि इस्रो याचं जे हेडक्वार्टर आहे ते देखील बंगळुरू या ठिकाणी आहे. तर आंध्र प्रदेशची कॅपिटल आहे अमरावती. केरळची कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम. यानंतर पुढील प्रश्न, आयकर विधेयक 2025चा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली आहे? बैजयंत जय पांडा समिती, नरेंद्र पठारे समिती, नरेंद्र जाधव समिती की संजय मल्होत्रा समिती? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे बैजयंत जय पांडा समिती. पुढील प्रश्न, भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे
खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधीन प्राप्त होतात? ऑप्शन आहेत अनुच्छेद 152, अनुच्छेद 154, अनुच्छेद 160 की अनुच्छेद 163. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे अनुच्छेद 163. पुढील प्रश्न, पश्चिम मैदानाच्या दक्षिण भागातील शुष्क वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने डॅडॅश आढळतात? रांजण खळगे, खाऱ्या पाण्याची सरोवरे, गोड्या पाण्याची सरोवरे की नैसर्गिक गुहा? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे खाऱ्या पाण्याची सरोवरे. पुढील प्रश्न, सागरमाथा नावाचे हिमालयाच्या कुशीतले निसर्गरम्य वन उद्यान खालीलपैकी कोठे आहे? मेघालय, सिक्कीम, नेपाळ की हिमाचल प्रदेश? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे नेपाळ. नेपाळची जी कॅपिटल आहे ती आहे काठमांडू. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे व सोलापूर व पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे? गोदावरी नदी, भीमा नदी, कृष्णा नदी की वरीलपैकी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे भीमा नदी. पुढील प्रश्न, तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण काम पाहतो? तलाठी, गट विकास अधिकारी, तहसीलदार की प्रांत अधिकारी? तर याचं योग्य उत्तर आहे तहसीलदार. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील 120वी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? न्यायालय नियुक्ती, सहकार, शिक्षण की निवडणूक सुधार? तसेच विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, ज्यावर डेली सकाळी 6 वाजता चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरणासह आपण आणत असतो. तर भारतीय राज्यघटनेतील 120वी दुरुस्ती विधेयक हे न्यायालयीन नियुक्ती संदर्भात आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा 2025-26 अर्थसंकल्प विधान परिषदेत कोणी सादर केला? अजित पवार, आशिष जयस्वाल, छगन भुजबळ की जयंत पाटील? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे आशिष जयस्वाल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास काय म्हणतात? नाथसागर, यशवंत सागर, शिवाजी सागर की नेताजी सागर? तर महाराष्ट्राचा कोयना प्रकल्पाला छत्रपती शिवाजी महाराज सागर असे म्हणतात. आधीचं नाव होतं शिवाजी सागर, परंतु त्याला आता बदलून छत्रपती शिवाजी महाराज सागर असे करण्यात आलं आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालय याकरता मटेरियल हवं असेल तर 15,000 प्रश्न, 300+ ऑनलाईन टेस्ट फक्त 240 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करताना New20 कुपन कोड करायचे, कारण याची ओरिजिनल प्राइस आहे 299, परंतु 20% डिस्काउंट देऊन हे मटेरियल तुम्हाला 240 रुपयामध्ये मिळेल. आणि विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.